हे दृश्य आहेत नाशिकमधली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि ते आता त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी निघालेले आहेत। आज नाशिकमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते उपस्थिती लावतील। त्याचसोबत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीच्या आढाव्यासंदर्भात काही बैठका देखील होण्याची शक्यता आहे। गिरीश महाजन त्यांच्या सोबत असतील। त्याचसोबत सध्याची ही दृश्य त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भगव उपरण आणि भगवी वस्त्र परिधान करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत। नाशिकमध्ये आल्यानंतर त्र्यंबकेश्वराचं दर्शन हे घ्यायलाच हवं आणि त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणं पसंत केलंय। तिथे ते दर्शनासाठी गेलेत। मंदिर परिसरात आपल्याला मुख्यमंत्री दिसतायत। आमचे प्रतिनिधी हरीश डिमोटे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। हरीश, आज नाशिकमध्ये आहेत मुख्यमंत्री आणि सुरुवातीलाच ते त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी निघालेत। काय एकूणच माहिती? नक्कीच आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांचा हा नाशिक दौरा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातोय, कारण कुंभमेळा तोंडावरती आलाय आणि कुंभमेळ्याची जी तयारी आहे याचा आढावा आज मुख्यमंत्री घेत आहेत आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन ते आज आपल्या या सगळ्या दिनक्रमाला सुरुवात करतायत। आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः पितांबरी नेसलेली आहे आणि ते आता त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये दर्शनाला जात आहेत। त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन असतील किंवा सगळे अधिकारी देखील आहेत। आणि मुख्यमंत्री जेव्हा त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचले, ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी आपला जो ड्रेस आहे तो चेंज केला आणि पितांबरी जी आहे ती परिधान केली आहे। कारण आपण जर बघितलं तर त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यामध्ये जर दर्शनाला जायचं असेल तर पितांबरी नेसावी लागते। ती परंपरा मुख्यमंत्र्यांनी देखील पाळली आणि पितांबरी नेसून ते आता त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनाला पोहोचलेले आहेत। बिलकुल, त्यांच्या सोबत कोण कोण आहे? संपूर्ण दिवसाचा कसा कार्यक्रम आहे नाशिक दौऱ्याचा मुख्यमंत्र्यांचा? आपण बघितलं तर मुख्यमंत्री रात्रीच नाशिकमध्ये मुक्कामी आलेले होते आणि आज ते आढावा या ठिकाणी घेणार आहेत। सुरुवातीला त्र्यंबकेश्वरामध्ये त्यांनी आता दर्शन ते या ठिकाणी घेतील। त्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये जो कुंभमेळा भरणार आहे 2027 साली, तर त्या दृष्टीने या ठिकाणी काय उपाययोजना करायच्या आहेत या संदर्भाने ते सगळा या ठिकाणचा आढावा घेतील। त्यानंतर नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहावर सगळ्या विभागाचे अधिकारी असतील, मंत्री गिरीश महाजन असतील, दादा भुसे असतील, हे या सगळ्यांसोबत त्या ठिकाणी आढावा बैठक होणार आहे। खरं तर आजची ही धावती बैठक किंवा आढावा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडनं घेतला जातोय। मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की दर 10 दिवसाला किंवा 10-12 दिवसाला ते नाशिकला येणार आहेत आणि कुंभमेळ्या संदर्भातल्या ज्या सगळ्या सोयी सुविधा करायच्या आहेत किंवा जी तयारी करायची आहे त्या संदर्भाने दर आठवड्याला मुख्यमंत्री नाशिकला येणार आहेत। बिलकुल हरीश, धन्यवाद या माहितीसाठी आणि आपण या नाशिक दौऱ्यासंदर्भातले अपडेट घेत राहूच। मध्ये ते दाखल झालेत। मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेत आहेत। त्यावेळची ही दृश्य त्यांनी मनोभावे पूजा अर्चा केली। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात आढावा बैठक सुद्धा ते घेणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात तिथे दर्शन घेत असतानाची ही दृश्य। या दौऱ्याच्या वेळी ते काही ठिकाणांना सुद्धा भेटी देणार आहेत। राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच नाशिकमध्ये आलेत आणि नाशिकमध्ये येऊन ते सिंहस्थाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत। हे दृश्य आहे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भगवी वस्त्र परिधान करून त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला। विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावतील। त्याचसोबत त्यांनी विधिवत पूजा अर्चा केली त्र्यंबकेश्वराची आणि या पूजेदरम्यानची ही दृश्य गाभाऱ्यातली आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर प्रथमच त्यांचा हा नाशिक दौरा। सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत नाशिकमध्ये काही आढावा बैठका सुद्धा होणार आहेत। काही इतरही कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत। कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं आटत चाललाय। आणखी 2.5 महिने उन्हाळ्याचे बाकी आहेत, त्यामुळे संभाव्य पाणी संकट लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून भातसा आणि अप्पर वैतरणा या 2 धरणातील राखीव पाणीसाठा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे मागितली आहे। सागरी किनारा प्रकल्प अर्थात कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेसाठी येत्या काळात खर्चिक ठरणार आहे। या प्रकल्पाच्या देखभालीसाठी पालिकेला वार्षिक 200 कोटींचा खर्च येणार आहे।
कोस्टल रोडवर वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून कॅमेरे बसवण्यात येत आहेत. हे कॅमेरे 2025 पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली. राज्यात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याकडे नागरिकांनी विविध कारणांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे सगळ्याच जिल्ह्यात आणि शहरात पाट्या लावण्यासाठीचे फिटमेंट सेंटर वाढवले जाणार आहेत. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून तसे आदेश शनिवारी राज्यातल्या सर्व आरटीओ कार्यालयांना देण्यात आले. उत्पादकांची एफआरपी एकरकमी देण्याचा कायदा आणि त्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे साखर उद्योगापुढे नवं संकट उभं राहिलंय. देशातील ऊस उत्पादकांच्या थकीत एफआरपीचा आकडा 15,505 कोटी रुपयांवरती गेलाय. एकीकडे कायद्याची टांगती तलवार आणि दुसरीकडे आर्थिक डबघाईमुळे साखर कारखान्यांपुढे ही रक्कम उभी करण्याचं मोठं संकट आहे. मुंबई विद्यापीठाचा 2025-26 या वर्षाचा 968 कोटी 18 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला. विद्यापीठानं यंदा 147 कोटी 63 लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला. यंदा विद्यापीठाची अर्थसंकल्पीय तरतूद 13% वाढलेली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठी एकूण 566 कोटी रुपये जमेचा आणि तब्बल 648 कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात एकूण 82 कोटी रुपयांची तूट दर्शवली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 कोटी रुपयांनी ही तूट कमी झाली आहे. चिंचवड इथल्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी 9 वर्षांपासून ते बंद असून आतापर्यंत 20 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय. आणखी 6 वर्ष हे संग्रहालय खुलं होण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून जागतिक आणि देशातील हवा प्रदूषणात उरणची अव्वल क्रमांकावरती नोंद होतीये. मात्र काही दिवसांपासून यामध्ये सुधारणा झाली आणि शुक्रवारी हा हवा गुणवत्ता निर्देशांक एकूण 60 अंकांवरती होता. या अंकात सातत्यानं सुधारणा होते, त्यामुळे वातावरण आल्हाददायक होत आहे. मुंबईतील सर्व 13,79,086 झोपडीवासियांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं निविदा काढून महापालिकेच्या प्रभागनिहाय सर्वेक्षण संस्थांची नियुक्ती करण्याचं ठरवलंय. आतापर्यंत 40% बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झालं असून उर्वरित 60% पूर्ण करण्याचं एकाच वेळी अधिक संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय प्राधिकरणानं घेतलाय. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील उडणाऱ्या मातीच्या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी आयआयटीच्या अंतिम अहवालाआधी जी उत्तर विभागानं गवत लागवडीसाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे निधीचा प्रस्ताव दिला होता. पर्यावरण विभागानं त्याकरता 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. निधी मिळताच टप्प्याटप्प्यानं रहिवाशांना विश्वासात घेऊन गवताची लागवड केली जाणार आहे. मुंबईमध्ये क्षयरोगाचे रुग्ण वाढत असून 2024 मध्ये एकूण 60,633 रुग्ण आढळले. त्यापैकी 53,638 रुग्ण मुंबईत वास्तव्यास होते. एकूण रुग्णांपैकी 38% हे फुफ्फुसा व्यतिरिक्त क्षयरोगाचे रुग्ण आहेत, तर 6% बालरुग्ण आणि 9% औषध प्रतिरोधक रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. राज्य वाहन विक्रीसाठी आवश्यक असलेले व्यवसाय प्रमाणपत्र नसलेल्या वाहन वितरक आणि उत्पादकांवरती कारवाई करण्यास राज्य सरकारनं राज्य परिवहन विभागानं सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंबईतील मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी, बोरिवली आणि पुणे या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. त्यानुसार व्यवसाय प्रमाणपत्र नसलेल्या 36 वाहन विक्रेत्यांवरती कारवाई करण्यात आली, तर 34 वाहनं जप्त केली. नवी मुंबई महापालिकेनं मालमत्ता करावरील थकीत रकमेवरील विलंब शुल्क आणि दंडात्मक रकमेवर अभय योजना सुरू केलेली असताना दुसरीकडे पाणी देयकावरील विलंब शुल्क आणि दंडात्मक रकमेवरती 50% सूट देण्याबाबतची अभय योजना लागू केली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत ही अभय योजना लागू असेल. कोरोना काळात आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी कंत्राटी पद्धतीनं घेण्यात आलेले कर्मचारी अद्यापही पालिका सेवेत कार्यरत नसून त्यापैकी कामचुकार असलेल्या 100 कर्मचाऱ्यांना ठाणे महानगरपालिकेनं कामावरून काढून टाकण्याची कारवाई वर्षभरात केली आहे. या निमित्तानं कामचुकार कर्मचाऱ्यांना पालिकेनं घरचा रस्ता दाखवल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्यामुळे उष्णतेशी निगडीत आजारांचा धोका सुद्धा वाढू लागलाय. राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण गडचिरोलीमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिलाय.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्वच रुग्णालयातील डॉक्टर 2.5 वर्षांपासून रुग्णांची माहिती हाताने लिहित आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली सध्या बंद आहे. ही यंत्रणा सुरू करण्याकरता आवश्यक असलेल्या हार्डवेअर खरेदीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने अखेर मान्यता दिली. डॉक्टरांची हाताने लिहिण्यापासून आता सुटका होणार आहे. पुण्यातील अनेक भागातील पाणी पुरवठा आज विस्कळीत होण्याची शक्यता आहे. वारजे येथे मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे या जलवाहिनीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे शहरातल्या अनेक ठिकाणचा पाणी पुरवठा विस्कळीत होईल. पुणे पोलीस ऑपरेशन 100 ही विशेष मोहीम राबवणार आहेत. नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण दिन, पोलीस ठाण्याची स्वच्छता, बेवारस वाहनांचा लिलाव असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. रस्ते सुरक्षेला प्राधान्य देतानाच केंद्र सरकारनं मोटार वाहन नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल नवीन दंड आणि शिक्षेची घोषणा केली आहे. या नवीन नियमानुसार वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल दंड 10 पटीनं वाढवण्यात आलाय. मार्च 2024च्या तुलनेत यावर्षीच्या मार्च महिन्यात एसटीची दररोजची प्रवासी संख्या 3 लाखांनी कमी झाली आहे. शिवाय महामंडळाच्या तिजोरीत अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न येत आहे. महामंडळाला दिवसाकाठी 31 कोटी 74 लाख रुपये इतकं उत्पन्न अपेक्षित होतं. प्रत्यक्षात दिवसाचं सरासरी उत्पन्न 27 कोटी 66 लाख रुपये आहे. महावितरणनं भांडूप परिमंडळातील लघुदाब वीज ग्राहकांकडे थकीत असलेल्या 165 कोटी रुपयांच्या वसुलीवरती भर दिलाय. दुसरीकडे वीज ग्राहकांना बिल भरणं सोयीचं व्हावं यासाठी वीज बिल भरणा केंद्र साप्ताहिक सुटी आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुद्धा कार्यालयीन वेळेतच सुरू असतील. ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागापेक्षा जास्त बालकं कुपोषणानं पीडित असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. जिल्हाभरामध्ये तब्बल 10,697 बालकं सॅम आणि मॅम या तीव्र आणि मध्यम कुपोषणग्रस्त आहेत. यापैकी सर्वाधिक बालकं ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण शहरात आहेत. गेल्या 3 दिवसांपासून सोनं चांदीचे भाव कमी होत आहेत. चांदीचे भाव 1,200 रुपयांनी कमी होऊन चांदी 98,100 रुपये प्रति किलोवरती गेली आहे. तसंच सोन्याच्या भावात सुद्धा 600 रुपयांची घसरण होऊन सोनं 88,400 रुपये प्रति तोळ्यावरती आलंय. मध्यम हार्बर आणि पश्चिम मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे 3ही मार्गावरील लोकल सेवेवरती परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकल प्रवास करताना वेळापत्रक बघूनच नियोजन करावं लागणार आहे. शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. ग्रामीण भागामध्ये अजूनही लाखो शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी मोठं दिव्य पार पाडावं लागतं. आधार कार्ड धारकाचा फोटो जुना असल्यामुळे केवायसी करत असताना अनेक अडथळे येत आहेत. दरवर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा आटोपली की बच्चे कंपनी थेट मामाच्या गावाला धूम ठोकतात. मात्र यावर्षी हजारो विद्यार्थ्यांचं हे गणित बिघडलं जाणार आहे. शिक्षण विभागानं नवीन GR काढत 1ली ते 9वीची परीक्षा 5 ते 25 एप्रिल या कालावधीत घेण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे पालकांसह मुलांचा देखील हिरमोड झालाय. हिंदुस्थानी नौदलात अग्निवीर पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी येत्या 29 मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. नौदलाकडनं 2026च्या बॅचसाठी MR आणि SSR या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेनं मुंबई, नागपूर, करमाळी, तिरुवनंतपुरम, पुणे, नागपूर आणि दौंड, कलबुर्गी दरम्यान 332 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांच्या नियमित रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्याचसोबत नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातनं गाडी धावणार आहे. या रेल्वे गाडीच्या 24 अतिरिक्त फेऱ्या होतील. त्यामुळे मध्य रेल्वेनं चालवलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता 356 झाली आहे.